नमस्कार. मी डॉक्टर पूजा घाळ. आपल्या गर्भसंस्कार मालिकेच्या भागात आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत की निरोगी, बुद्धिमान आणि सुदृढ बाळाच्या निर्मितीसाठी आयुर्वेदाने कुठल्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा कुठले 4 मूलभूत आधारस्तंभ सांगितलेले आहेत. आयुर्वेदाच्या आचार्यांनी सांगितले आहे की गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी 4 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. एक तर ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. हे 4ही घटक योग्य असतील तरच तुम्ही निरोगी गर्भाची निर्मिती होण्यास मदत होते. याचा एक श्लोक मी तुम्हाला सांगणार आहे की ध्रुवम चतुर्नामं सान्निध्यातम गर्भः स्यात् विधिपूर्वकम ऋतू क्षेत्रांबुबीजानामं सामग्र्यादं कुरो यथा. याचा अर्थ असा की जसे योग्य ऋतू, सुपीक जमीन, पुरेसे पाणी आणि उत्तम बीज मिळाल्यावर रोपटे चांगले वाढते, त्याच पद्धतीने योग्य ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज या 4 गोष्टी योग्य असतील तरच निरोगी गर्भाची निर्मिती होते. पहिला ऋतू म्हणजे योग्य वेळ. स्त्रीच्या मासिक पाळीनंतरचा फलदायी काळ म्हणजेच ऋतू. या काळात गर्भधारणेची शक्यता सर्वाधिक वाढते. दुसरा म्हणजे क्षेत्र म्हणजेच आपलं गर्भाशय. जसे चांगल्या पिकासाठी सुपीक जमीन आवश्यक असते तसेच निरोगी गर्भाशय आणि प्रजनन अवयव हे बाळाच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर अंबू म्हणजेच पोषण. अंबू म्हणजेच आईच्या शरीरातील पोषण. संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि निरोगी जीवनशैलीमुळे गर्भाला योग्य पोषण मिळते. चौथा म्हणजेच बीज. स्त्रीबीज आणि पुरुष बीज. निरोगी स्त्रीबीज म्हणजेच अंडाणू आणि पुरुष बीज म्हणजे शुक्राणू ही निरोगी बाळासाठी आवश्यक असतात. त्यामुळेच गर्भधारणेपूर्वी दोघांचेही आरोग्य चांगले, उत्तम असणे महत्त्वाचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एक छोटीशी टिप. गर्भधारणा ही फक्त गर्भ राहण्याची प्रक्रिया नाही, ती एका निरोगी पिढीची सुरुवात आहे. त्यामुळे गर्भधारणेपूर्वीच तुम्ही योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताण कमी ठेवणे आणि सकारात्मक विचार यांना फार जास्त महत्त्व दिले पाहिजे, प्राधान्य दिले पाहिजे. त्याचबरोबर एक माझ्या आजीने सांगितली एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगते. माझी आजी नेहमी म्हणायची की बागेत उत्तम फुलं हवी असतील तर फक्त बीज चांगलं असून चालत नाही, माती, पाणी आणि योग्य ऋतूही तितकेच महत्त्वाचे असतात. अगदी तसंच आपल्या बाळाच्या जन्मासाठीही ही 4ही तत्त्वे आवश्यक आहेत. आजच्या मम्मीने एक छोटासा टास्क. आज तुमच्या बाळासाठी तुम्ही 10 मिनिटे शांत बसायचे आहेत आणि फक्त सकारात्मक विचार करायचे आहेत आणि तुमच्या मनामध्ये ही गोष्ट म्हणायची आहे की माझे बाळ निरोगी आहे, आनंदी आहे आणि बुद्धिमान आहे. हा टास्क नक्की करा. आणि पुढील भागात आपण गर्भधारणेनंतर आईने कोणता आहार घ्यावा, कोणत्या सवयी अंगीकाराव्यात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला आपला नेक्स्ट एपिसोड जेव्हा अपलोड होईल तेव्हा लगेचच तुम्हाला माहिती मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.